भगवान गणेश आणि संतोषी मातेचं नेमकं नातं काय आहे? काय आहे या दोघांचा नेमका संबंध? आज आपण याबद्दलची गोष्ट जाणून घेणार आहोत. नमस्कार. गणपती जी बुद्धीची देवता आहे आणि संतोषी माताजीची मोठ्या प्रमाणावरती व्रतवैकल्य होतात, या दोघांमध्ये एक खास संबंध आहे. काय आहे ती गोष्ट? गणेशजींचं जेव्हा रिद्धी-सिद्धीशी लग्न झालं होतं, त्यावेळी त्यांना शुभ आणि लाभ असे 2 पुत्र असल्याचं आपल्या पुराणांमध्ये, आख्यायिकांमध्ये सांगण्यात आलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? गणेशाला एक मुलगी देखील होती. असं म्हणतात, आपण ज्या संतोषी देवीची शुक्रवारी पूजा करतो, ज्या संतोषी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण कडक नियमांचं, व्रतांचं पालन करतो, त्या भगवान गणेशाच्याच कन्या आहेत आणि शुभ आणि लाभ यांच्या बहीण आहेत. देवी संतोषी ह्या प्रेम, क्षमा, संतोष आणि आशेचे प्रतीक मानल्या जातात. असं मानलं जातं की एखादी व्यक्ती जेव्हा 16 शुक्रवारपर्यंत संतोषी मातेचा व्रत करतात, तिला देवी संतोषी अनेक आशीर्वाद देतात. त्यांची दुःख दूर होतात. संतोषी देवीच्या जन्माची कहाणी ही खूप रंजक आहे. आपण ती जाणून घेऊयात. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणपती आपल्या बहिणींकडून रक्षासूत्र बांधून घेत होते आणि देवाणघेवाण ज्या भेटवस्तू आपण आपल्या बहिणींना देतो त्या घेण्याची जी परंपरा आहे ती चालू होती. तेव्हा गणेशाची मुलं शुभ आणि लाभ यांनी गणेशजींना विचारलं की नेमका हा विधी काय आहे. तेव्हा गणेशजी म्हणाले की हा काही सामान्य धागा नाही, हा रक्षासूत्र आहे, जो एक प्रकारे आशीर्वाद आणि भाऊ बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक आहे. हे ऐकून शुभ लाभ दोघंही खूप उत्साही झाले आणि त्यांनी गणेशजींना सांगितलं की त्यांनासुद्धा एक बहीण हवी आहे, जेणेकरून त्यांनाही हे रक्षासूत्र कोणीतरी बांधेल. शुभ लाभाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशांनी आपल्या शक्तींमधून एक ज्योत निर्माण केली आणि रिद्धी व सिद्धी या आपल्या दोन्ही पत्नींच्या आत्मशक्तीच्या सामर्थ्यानं त्याला एकत्र केलं. काही काळानंतर ह्या ज्योतीनं एका गोंडस सुंदर मुलीचं रूप घेतलं, जिचं नाव संतोषी ठेवण्यात आलं. तेव्हापासून ही मुलगी संतोषी माता म्हणून ओळखली जाऊ लागली. संतोषी माता यांचा जन्म हा शुक्रवारच्या दिवशी झालेला असल्याने त्यांची पूजा आणि व्रत हे फक्त शुक्रवारीच केले जातात. त्यामुळे गणपती आणि संतोषी मातेचं हे खास नातं आपल्याला आज समजलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.